नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नगर विक्रेता समिती फेरीवाला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार सर्व फेरीवाल्यांना बहाल करा। 2014च्या सर्वेतील सर्व 99,435 तसेच PM स्वनिधी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या सर्वांना मतदार यादीत समाविष्ट करा। या मागण्यांकरिता जनवादी हॉकर सभेच्या वतीने मुंबईत सर्वत्र निदर्शने करण्यात आली, त्याबद्दलची ही बातमी आहे। फेरीवाला कायदा अंमलात न आणता फेरीवाल्यांवरील कारवाई वाढवली गेली आहे। या विरोधात आपण जनवादी हॉकर सभेच्या वतीने सक्रियतेने काम करीत अर्थात विधानसभेत देखील आणि रस्त्यावरील संघर्ष सुरू ठेवला आहे। 9 जुलै या मागणी दिवस आणि 18 जुलैचा आझाद मैदान येथील संयुक्त मोर्चा जनवादी हॉकर सभा आघाडीवर राहिली। याच आपल्या दबावामुळे महानगरपालिकेने नगर विक्रेता समिती टाउन वेंडिंग कमिटीच्या संदर्भात जनसंपर्क अधिकारी द्वारा वृत्तपत्र निवेदन जारी केले आहे, परंतु मतदान मात्र सर्वसमावेशक ठेवले नाही। आपण संघटना म्हणून सर्व फेरीवाल्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी करीत आहोत। या मागणीला घेऊन जनवादी हॉकर सभेच्या वतीने मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी खालील विभागात सकाळच्या सत्रात 5 ठिकाणी निदर्शने करण्यात आली। मालाड पश्चिम, दप्तरी रोड मालाड पूर्व, गोरेगाव रेल्वे स्टेशन पूर्व, प्रेमनगर जोगेश्वरी पूर्व, महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे आंदोलन करण्यात आले। शेकडो फेरीवाल्यांनी महानगरपालिकेच्या या फूट पाडणाऱ्या धोरणाचा कडाडून विरोध केला आहे। मालाड पश्चिम येथे छबिनदास यादव यांनी संचालन केले, तर कॉम्रेड काईयलस भगत, कॉम्रेड कल्पनानाथ भगत, कॉम्रेड राजेश आर्या, कॉम्रेड जमुना गुप्ता यांनी महापालिकेच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त करीत लोकशाही अंतर्गत सर्व फेरीवाल्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा या आपली मागणी जबरदस्त घोषणा व स्फूर्तिदायक भाषणांनी केली आहे। दप्तरी रोड मालाड पूर्व येथे कॉम्रेड जमुना गुप्ता, कॉम्रेड कैलास भगत, कॉम्रेड राजेश आर्या, कॉम्रेड कल्पनाथ भगत, कॉम्रेड दिनेश गुप्ता, कॉम्रेड राधेश्याम गुप्ता, कॉम्रेड उमेश गुप्ता, कॉम्रेड जोगेंद्र गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो फेरीवाल्यांनी सर्व फेरीवाल्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्याबाबत मार्गदर्शन केले। प्रमुख मार्गदर्शन कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी केले। सध्याचे सरकार लोकशाहीला मारण्याचे काम करीत आहे। फेरीवाल्यांचा कायद्यान्वये प्राप्त मतदानाचा हक्क हिरावून घेत आहे। 80% फेरीवाल्यांना उपासमारीच्या खाईत लोटत आहे। या विरोधात जबरदस्त संघर्ष करण्याचे आवाहन करीत महापालिका प्रशासनाला इशारा दिला की सर्व फेरीवाल्यांना त्यांच्या मतदानाचा अधिकार न दिल्यास फेरीवाला चक्काजाम आंदोलन करतील। गोरेगाव पूर्व येथे जनवादी हॉकर सभेचे अध्यक्ष के नारायण यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली। कॉम्रेड हरिशरण चव्हाण, कॉम्रेड अनिश शेख, कॉम्रेड ललन यादव यांची उपस्थिती होती। सूत्रसंचालन हरिचरण यांनी केले। के नारायण यांनी प्रमुख मार्गदर्शन करीत महापालिकेच्या घोषणांच्या खरपूस समाचार घेत लाखो फेरीवाले कुटुंब उद्ध्वस्त करीत असल्याचे सांगितले। एका बाजूला पंतप्रधान कर्ज देत आहेत आणि त्याच फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव पालिका करीत आहे, असे दुटप्पी धोरण सरकार करीत आहे। या विरोधात संघर्ष अधिक मजबूत करणे आवश्यक आहे। प्रेमनगर जोगेश्वर व पूर्व येथे शाखा सचिव अंतोनी व के धनपाल यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे जनवादी हॉकर सभेचे अध्यक्ष के नारायण यांच्या नेतृत्वात तसेच कॉम्रेड संगीता कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जबरदस्त निदर्शने करण्यात आली। यात महिलांचा सर्वाधिक मोठा सहभाग होता। या एकूणच सर्व आंदोलनामध्ये शैलेंद्र कांबळे, नारायणन, रवींद्र मदने, चंद्रकांत भोजगर, के जमुना प्रसाद गुप्ता, कैलास भगत, हरिशरण चव्हाण, राजेश
आर्या, मायुरी नाडकर, राजेंद्र जाधव, संगीता कांबळे आदी मान्यवर सहभागी झाले होते. महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलचे असेच नवनवे आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.